डे 18 आणि आजचा वर्कआउट खरंच खूप कठीण होता. कालच्या 1 किलोमीटर स्प्रिंटमुळे माझे हॅमस्ट्रिंग खूप टाईट झाले होते. आज 35 मिनिटं रनिंग करायची होती, पण एक वेळ अशी आली की वर्कआउट पूर्ण होईल की नाही याची खात्री नव्हती. तर बघूयात पुढे नेमकं काय झालं. तर नेहमीप्रमाणे मी तयार वगैरे झालो आणि ग्राउंडकडे निघालो. काल स्प्रिंट वर्कआउट केला होता. स्प्रिंटमध्ये मसलवर जास्त लोड येतो, त्यामुळे हॅमस्ट्रिंग आणि लेग्सला रिकव्हरीसाठी वेळ लागतो. माझी बॉडी अजून पण पूर्ण रिकव्हर झाली नव्हती. सर्वात आधी मी ग्राउंडवर पोहोचलो. ग्राउंडवर पोहोचल्यानंतर मी 10 मिनिटं वॉर्मअप केला. वॉर्मअप खूप महत्वाचं असतं, कारण ते मसलमध्ये ब्लड फ्लो वाढवतं, बॉडी ऍक्टिव्ह करतं आणि इंजुरीचा धोका कमी करतं. विशेषतः हॅमस्ट्रिंग टाईट असेल तर वॉर्मअप स्किप करणं धोकादायक ठरू शकतं. वॉर्मअप झाल्यानंतर मी 35 मिनिटं रनिंगला सुरुवात केली. सुरुवातीची काही मिनिटं ठीक गेली. पेस पण चांगला वाटत होता. पण जसजसा वेळ पुढे गेला तसतसं लेग्समध्ये टाईटनेस जाणवायला लागला. आज खरंच सांगायचं तर माझ्याकडून वर्कआउट करणं होत नव्हतं. परफॉर्मन्स माझ्या मनासारखी नव्हती. हॅमस्ट्रिंग टाईट असल्यामुळे स्पीड मेंटेन करणं कठीण जात होतं. एक क्षणी वाटलं की रन थांबवायचं, पण मी पेस कमी केला आणि पुढे चालू ठेवलं. कारण काही दिवस परफॉर्मन्ससाठी असतात आणि काही दिवस कन्सिस्टन्सीसाठी असतात. एवढं करूनच आज माझा वर्कआउट संपला नव्हता. तर रनिंग नंतर मी आज लेग वर्कआउट केला. त्याआधी मी पहिल्यांदा 5 मिनिटं वॉकिंग केला आणि नंतर मग लगेच लेग वर्कआउटला सुरुवात केली. त्यामध्ये मी पहिली एक्सरसाइज केली नॉर्मल स्क्वॉट. स्क्वॉटमुळे थाय, ग्लूट्स आणि ओव्हरऑल लेग स्ट्रेंथ वाढते. त्यानंतर मी केले लंजेस. लंजेसमुळे बॅलन्स सुधारते आणि आपली थाय मसल स्ट्रॉंग बनते. त्यानंतर मी केले जम्प स्क्वॉट. जम्प स्क्वॉटमुळे पॉवर वाढण्यास खूप मदत होते. त्यानंतर मी केले हाफ स्क्वॉट. हाफ स्क्वॉटमुळे थायवर चांगला लोड येतो, त्यामुळे अधिक एनर्जी वाढते. त्यानंतर मी सर्वात लास्टला एक्सरसाइज केली ती म्हणजे लेग होल्ड. लेग होल्डमुळे एंड्युरन्स आणि मसल कंट्रोल सुधारते. या प्रत्येक एक्सरसाइजचे मी 2 सेट केले 20 रेप्सने. फक्त शेवटच्या एक्सरसाइजचे मी 45 सेकंद होल्डने 2 सेट केले. वर्कआउट नंतर मी 10 मिनिटं स्ट्रेचिंग केलं. स्ट्रेचिंगमुळे मसल रिलॅक्स होतात, रिकव्हरी सुधारते आणि नेक्स्ट डेच्या वर्कआउटसाठी बॉडी तयार होते. आजचा वर्कआउट परफेक्ट नव्हता. आज स्पीड नव्हती, एनर्जी पण कमी होती. पण डे 18 कम्प्लीट झाला. फिटनेस जर्नीमध्ये रोज रेकॉर्ड ब्रेक करणं महत्वाचं नाही. खराब दिवसात सुद्धा हार न मानणं महत्वाचं असतं. डे 18 कम्प्लीट. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा.